पती शिवरायांचा राज्याभिषेक सोहळा याची डोळा बघितलेला तोच इंग्रज वकील हेनरी ऑक्झिडन नेमका कशा प्रकारे छत्रपती शिवरायांना भेटला आणि नंतर छत्रपती शिवरायांनी देखील त्याला कशा प्रकारे नजराणा दिला, नेमका काय झालं त्यावेळेस, ऐका संपूर्ण सविस्तर भाग. इंग्रज सरकार आणि मराठा साम्राज्य यांच्यामध्ये तहाची बोलणी झाली 1674 शिवाजी महाराजांच्या राज्यातील कोकण प्रदेशामध्ये व्यापार वाढवणं, राजापूर वखारीचं नुकसान भरून काढणं, नव्या सवलती मिळवणं असा ब्रिटिशांचा उद्देश होता. तसेच शिवाजी महाराजांनी पूर्वी झालेल्या तहावरती शिक्कामोर्तब केलं नव्हतं, त्यामुळे तो तह कायम झाला नव्हता. त्यामुळे हा तह पुरा करण्यासाठी नारायण शेणवी याच रायगडावरती पाठव, पण त्याचे मुख्यत्यार वकील म्हणून हेनरी ऑक्झिडन याला रायगडावर पाठवण्याचं ठरलं. सुरुवातीस नारायण शेणवी तहाची बोलणी करण्याकरता रायगड येथे गेला. निराजी पंतांना भेटण्याचा प्रयत्न केला, मात्र निराजी पंतांनी निरोप पाठवला की महाराजांच्या एक भार्या नुकत्याच निवडल्यामुळे राजे सुतकात आहेत. तेव्हा सुतक फिटेपर्यंत गडावरती न येता माझ्याबरोबरती पाचाडला राहा. 3 एप्रिल रोजी शेणवी यांनी महाराजांना भेटून तहाची बोलणी केली. यानंतर हेनरी ऑक्झिडन याला 11 मे 1674 नंतर रायगडी धाडण्यात आलं. त्यावेळी त्यास शिवाजी महाराज, जिजामाता, संभाजीराजे यांना योग्य वेळी सढळ हस्ते नजराने देणे, राजापूरचा व्यापार, मुंबई बेटाची सोय, सुरक्षितता या दृष्टीने जरूर त्या गोष्टी उरकणं, बालाघाट आतील प्रदेशातील पेठा आणि मुख्य करून नागोठाणे ते मुंबईच्या आसमतांतला प्रदेश इंग्रजांच्या व्यापारासाठी खुला करून देण्याची विनंती करण्याबाबत सुचवलं गेलं होतं. शिवाजी महाराजांच्या वकिलाबाबत वरील चर्चा झाल्यानंतर 13 मेला हेनरी ऑक्झिडन एका गलबतातून चौल रेवदंडा येथे पोहोचला. चौल येथे वेशी रात्री 8 वाजताच बंद झाल्याचे त्याच्या निदर्शनास आलं. रेवदंड्यास हेनरीला कळलं की शिवाजी महाराज रायगडावरती परत आले आहेत. त्यामुळे तातडीने त्याने 14 मेला सुभेदाराची भेट घेतली. पेन आणि नागठाणे इत्यादी शहरांवरती चौलच्या सुभेदाराची देखरेख असे. हा सुभेदार इंग्रजांना प्रतिकूल असल्याचे कळताच हेनरीने त्याला पांबरी जोडीच्या नजरेने खुश केलं आणि 16 मेला परत पुढे निघून अष्टमी, निजामपूर, गंगावली असं करत पाचाडला 19 मे रोजी दाखल झाला. हा काळ होता शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाचा काळ असल्यानं गडावर अतिशय उत्साहाचं वातावरण होतं. रायगड सजला होता. श्रीमान रायगड मात्र सर्वच बड्या मोठमोठ्या हस्तींनी मात्र खऱ्या अर्थाने हजेरी लावायला तिथं चालू झाले. शेवटी 26 मे रोजी शिवाजी महाराजांबरोबर हेनरी ऑक्झिडन याची भेट झाली. हेनरीने महाराजांना आणि संभाजीराजांना आदरपूर्वक नजराणा पेश केला. महाराजांनी तो स्वीकारला आणि आता तह झाल्यामुळे तुम्ही आमच्या आज्ञेत राहून खुशाल आणि बिनधोक व्यापार करा अशी आज्ञा केली. पुढे 6 जून 1674 छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य देदीप्यमान असा राज्याभिषेक सोहळा रायगडावरती पार पाडला. राजे सिंहासनाधीश झाले. त्यांनी मस्तकावरती छत्र धारण केलं होतं, उंची वस्त्र आणि अलंकार धारण केलं होतं असं स्वतः ऑक्झिडन आपल्या डायरीमध्ये लिहून ठेवतो. कुलगुरू गागा भट्ट म्हणजे प्रभाकर भट्ट यांचे पुत्र बालभट्ट यांनी अनेक महत्त्वाचे विधी या प्रसंगी पार पाडले. सभोवताली अष्टप्रधा आपापली चिन्ह घेऊन स्थानापन्न झाले होते. याशिवाय कोषाधिकारी, सुहृदजन, सेनाधिकारी नियुक्तस्थळी उभे होते. आपल्या लाडक्या राजाचा भव्य आणि दिव्य राज्याभिषेक सोहळा पाहण्यासाठी जनता रायगड येथे आल्याने रायगड मात्र गजबजला होता. जणू स्वर्गचे काय असतं ते स्वर्ग मात्र याची डोळा त्यावेळच्या जनतेने मात्र रायगडावरती बघितला. आणि खऱ्या अर्थाने श्रीरामप्रभू श्रीकृष्ण भगवंत ज्या पद्धतीने राज्यावरती बसले, ज्यावरती तेव्हा भव्य दिव्य जो सोहळा झाला तो सोहळा मात्र रायगडावरती झाला. ऑक्झिडन याच दिवशी सकाळी 7 ते 8च्या सुमारास दरबारात आलता आणि छत्रपतींना लावून मात्र मानाचा मुजरा केला. दुभाषी नारायण शेणवी यांनी शिवाजी महाराजांना नजर करण्यासाठी आणलेली हिरेजडित अंगठी वर पकडली. त्यामुळे सूर्यप्रकाश अंगठीवर पडून किरण परावर्तित झाले आणि महाराजांचं लक्ष ऑक्झिडनकडे वेधलं गेलं. महाराजांनी ऑक्झिडनला सिंहासनाच्या पायरीपाशी बोलवलं. ऑक्झिडनने
अंगठी महाराजांना नजर केली. नंतर महाराजांनी पोशाख देऊन औजिड्यांची पाठवणी केली. अशा रीतीने शिवाजी महाराजांवर तह यशस्वी करून औजिलन 13 जून रोजी रायगडावरून निघून 16 जूनला मुंबईस गेला. याची देही याची डोळा छत्रपती शिवरायांचा राज्याभिषेक बघितलेला हा ब्रिटिश अधिकारी आणि नुसता बघितला निघून गेला नाही. रायगडाचं वर्णन, छत्रपती शिवरायांसंग भेट, राज्याभिषेक सोहळा नेमका कशा पद्धतीने झाला, कशा पद्धतीने संपूर्ण सरदार उभे होते, कशा पद्धतीने मात्र हा देदीप्यमान सोहळा त्यांनी नजरेत साठवून त्याच पद्धतीने मात्र आपल्या लेखणीतून डायरीमध्ये मात्र खऱ्या अर्थाने उतरवला. असा हा हेनरी ऑक्झिलडन ह्या ब्रिटिश अधिकाऱ्याला मात्र वंदन करावं तेवढं, कारण आपल्या राजाचं वर्णन मात्र यांनी करून ठेवलं. आणि युगानुयुगे मात्र कशा प्रकारे माझ्या राजाचा सोहळा झाला हा संपूर्ण जगाला मात्र कळाला. अशा ह्या हेनरी ऑक्झिलडनला मात्र देखील नमन केलं पाहिजे. त्यांनी आपल्या छत्रपतींचा इतिहास मात्र 7 समुद्रापार नेला. असा हा हेनरी याची देही याची डोळा राज्याभिषेक सोहळा पाहिलेला एक अधिकारी. जय भवानी, जय शिवराय.